नमस्कार. मी डॉक्टर संदीप कारले, बालरोग तज्ञ, परभणी येथे कार्यरत आहे. आज आपण टायफॉईड लस आणि टायफॉईड कसा टाळायचा याविषयी चर्चा करणार आहोत. मुळात टायफॉईड हा आजार साल्मोनेला टायफी नावाच्या जंतूंमुळे होतो. दूषित पाणी, दूषित अन्न, वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव या कारणांमुळे या जंतूंचा प्रादुर्भाव होतो. या जंतूंच्या शरीरामध्ये प्रवेश झाल्याच्या नंतर लहान मुलांना ताप येणं, अंग दुखणं, थंडी वाजणं, पोटामध्ये लिव्हरला आणि पांथरीला सूज येणं, या समस्या निर्माण होतात. त्याचबरोबर कधी-कधी आतड्यांना सूज येणं, आतड्यांमध्ये रक्तस्राव होणं, कधी आतडे फुटणं, तर कधी-कधी गर्भवती स्त्रियांमध्ये गर्भपात आणि इतरही अनेक प्रकारच्या गंतागुंत होऊ शकतात. कधी-कधी तर मृत्यूही संभवतो. आजकाल तर मोठमोठ्या महानगरांमध्ये केमिकलचा वाढता वापर, वाढतं प्रदूषण आणि स्वच्छतेचा अभाव अशा विविध कारणांमुळं कुठल्याही अँटिबायोटिक्सला न जुमानणारे ड्रग रेझिस्टंट टायफॉईडचे जंतू पण पाहायला मिळत आहेत आणि हे खूप धोकादायक आहे. त्यामुळं या टायफॉईड ह्या आजाराला टाळणं केव्हाही उत्तम. जुन्या काळी याच टायफॉईडला मुदतीचा आजार किंवा विषम ज्वर या नावाने ओळखलं जायचं. या टायफॉईडला टाळण्यासाठी आजच्या काळामध्ये एक प्रभावी आणि उपयुक्त अशी कॉन्जुगेटेड टायफॉईड व्हॅक्सिन किंवा टायफॉईडची लस उपलब्ध झालेली आहे. ही लस इंजेक्शन रूपामध्ये आहे आणि फक्त एकदाच घ्यायची आहे. आपलं बाळ 6 महिन्याचं झालं, की त्यानंतर ही लस देता येते आणि वयाच्या 45 वर्षापर्यंत ही लस देता येते. ही लस सरकारी दवाखान्यामध्ये मिळत नाही. त्यामुळे सध्या तरी खाजगी दवाखान्यामध्येच देणे आवश्यक आहे. आपल्या बाळाचं सुरुवातीचं लसीकरण सरकारी दवाखान्यात झालेलं असेल किंवा आपण लसीकरण करायचे विसरून गेलेलो असू, तर त्याही वेळेस ही टायफॉईडची लस प्रत्येक बाळाला दिली पाहिजे. आपलं बाळ मोठं झालं असेल, शाळा कॉलेजमध्ये घराबाहेर पडणार असेल, निवासी विद्यालय किंवा कॉलेजला जाणार असेल, तर त्याही बाळास ही टायफॉईडचा डोस किंवा इंजेक्शन देणे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर या लसीकरणाचं वेळापत्रक किंवा कागदपत्रही सांभाळणं महत्त्वाचं आहे. 5 वर्षापूर्वी जी जुनी लस उपलब्ध होती, ती किल्ड व्हॅक्सिन होती आणि आजची ही आधुनिक लाईव्ह व्हॅक्सिन आहे. त्यामुळे ही लस देणं महत्त्वाचं आहे. आणि टायफॉईड टाळण्यासाठी या लसीकरणासोबतच वैयक्तिक स्वच्छतेचा अवलंब करणे अर्थात आपले फळं, भाज्या, भांडी, स्वयंपाकाची भांडी हे सर्व स्वच्छ पाण्याने धुवून घेणं, वारंवार हात धुणे, बाहेरचं अन्न न खाणे, ह्या सूचनांचं किंवा नियमांचं पालन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. असं केलं तरच आपण टायफॉईड या आजाराला टाळू शकतो. आणखीनही काही आपल्याला टायफॉईड किंवा इतर विषयांसंदर्भात प्रश्नोत्तर हवे असतील तर कमेंटमध्ये जरूर कळवा.